नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोला जिल्ह्यातील सकाळी अकोटवरून अकोल्याकडे येणाऱ्या मेमो रेल्वेचा वेळ अचानक बदलण्यात आल्याने प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच मेमो रेल्वे सुरू ठेवावी अशी ठाम मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। वेळ बदलल्यामुळे सामान्य प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना अकोला शहरात वेळेवर पोहोचणे कठीण झाले असून त्याचा थेट परिणाम कामकाज आणि शिक्षणावर होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। अनेक विद्यार्थी महाविद्यालय व शाळांमध्ये उशिरा पोहोचत असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील प्रवासी व विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वाखाली अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील स्टेशन मास्टरांना निवेदन सादर केले। निवेदनात मेमो रेल्वे गाडी पूर्वीच्या वेळेप्रमाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर तात्काळ निर्णय घेऊन रेल्वेचा जुना वेळ पुन्हा लागू करण्यात आला नाही तर यापेक्षाही मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। आम्ही साहेब 2022 पासून रेल्वेने अकोला अकोट डेमोमध्ये प्रवास करतो। यामध्ये 2022 पासून ते आजपर्यंत जो टाइम टेबल होता, सकाळचा जो टाइम होता अकोटवरून 9चा आणि इथे संध्याकाळचा जो टाइम अकोटचे जे कर्मचारी म्हणजे अकोल्यामध्ये जे सर्व्हिस करतात त्या कर्मचाऱ्यांना तो एकदम योग्य टाइम टेबल होता आणि त्यानुसार सर्वांना ऑफिसेसमध्ये राईट टाइम पोहोचता येत होतं। परंतु अनावधानाने आता काय झालंय की ऑफिसेसचे जे टाइम टेबलमध्ये आणि जे लोकांचे प्रवासी जे आहेत त्यांना असुविधा निर्माण झालेली आहे। तसेच संध्याकाळचा जो महत्वाचा टाइम आहे जो 6चा टाइम होता, कारण ऑफिसेस जे आहे सर्वांचे 10:30 ते 5:30 नियमानुसार 6 वाजेपर्यंत ऑफिसात थांबावं लागते, परंतु तरीही ते 5:30 वाजता जे टाइम करून कोणते हाल ते 6 वाजताच्या ट्रेनवर लोक पोहोचत होते। आपल्या रेल्वे प्रवासी आणि कर्मचारी वर्ग पोहोचत होता, सरकारी जे कर्मचारी होते। पण आता अनावधानाने परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांना 5:30 वाजताचा टाइम केल्यामुळे ते ऑफिस त्यांना असुविधा निर्माण झालेली आहे, ते पोहोचू शकत नाही। त्यामुळे आमचे सर्वांना DRM साहेब आणि GM साहेब आहेत यांना विनंती आहे की त्यांनी जो सुरुवातीचा जो टाइम टेबल होता, जो सकाळी 9चा अकोटवरून निघायचा आणि संध्याकाळचा 6 वाजता जो अकोल्यावरून गाडी अकोटला जायची तो योग्य होता। त्यांच्या म्हणण्यानुसार तिकडून गाडीचे 1 तास उभी राहायची, तर आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही गाडी इथून 6 वाजता काढता आणि 7ला आहे तर तिथून तुम्ही 7:10ला करा ना, कारण जर तिथून 7:10ला 1 घंटा उभं करायची काही आवश्यकता नाही। तसेच सकाळची जी गाडी आहे जे अकोल्यावरून 7 वाजता निघते आणि 8ला तिथे पोहोचते, तर इथून अकोल्यावरून जर त्यांना फायदा असेल तर 7:30ला काढा। मागणी काय तुमची? आमची मागणी हेच आहे की संध्याकाळचा टाइम टेबल जो आहे गाडीचा तो 5:30च्या ऐवजी 6चा कायम ठेवावा आणि सकाळचा जो 9चा टाइम टेबल आहे जो अकोल्यावरून निघतो तो कायम ठेवावा। आणि जे मधातली गाडी जी आहे ज्याचे टाइम त्यांनी ऍडजस्ट केलेले आहेत, 1ची जी गाडी आहे आणि 2ला बरोबर तिथेच पोहोचेल पण 2:30ला निघेल। तसंच आमचं म्हणणं हेच आहे की संध्याकाळची जी 6 वाजताची गाडी अकोल्यावरून अकोटकरिता निघते पॅसेंजरची डेमो, ते 6ला जर 7ला पोहोचल्यानंतर 7:10ला तिथून काढावी, 8च्या ऐवजी 7:10ला काढावी। त्यासाठी आम्ही स्टेशन मास्टर प्लॅटफॉर्मवर 6 वर निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 350 ते 400 लोकांचे जे रेल्वे प्रवासी आहेत, जे कर्मचारी आहेत, प्रायव्हेट सर्व्हिसमॅन आहेत, यांना जे असुविधा निर्माण झाल्या यांचे निवेदन दिलेलं आहे। जर का आता लवकरात लवकर याच्यात, कारण ह्या ज्या असुविधा झाल्या त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की जनरल मॅनेजर आणि DRM साहेब, DOM साहेब यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला जे कर्मचाऱ्यांना आणि रेग्युलर येणारे जे प्रवासी आहेत पासधारक यांना त्रास होऊ नये त्याकरिता त्यांनी लवकर प्रयत्न करून जे पूर्वीचे जो आज रोजीपर्यंत जो चालू आहे गाडीचा वेळ त्याच वेळेवर गाड्या सोडाव्यात एवढीच आमची सर्व त्यांना विनंती आहे।